मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली बैठक। प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये। मुंबईच्या काही भागामधील हवेच्या गुणवत्तेची समाधानकारक श्रेणीमध्ये नोंद, तर घाटकोपरमधील हवा वाईट श्रेणीमध्ये। केंद्रीय प्रदूषण मंडळाचं समीर ॲप पूर्ववत झालेलं। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उपलब्ध। समीर ॲप 31 डिसेंबरपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद होतं। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं आहे ते कर। मुंबऱ्यामधल्या नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। मुंबई म्हाडाकडून विजेत्यांना मोठा दिलासा। ताबापत्र मिळाल्यापासून सेवा शुल्क घेणार। ग्राहकांवरील थकबाकीचा आर्थिक भार कमी होणार। कल्याण डोंबिवली पालिकेची फेरीवाल्यांविरुद्ध कल्याण स्थानक परिसरामध्ये मोहीम सुरू। दुर्गाडी चौक, सदानंद चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। पादचारी मार्ग मोकळा करण्यासाठी पालिकेची कारवाई सुरू। डोंबिवलीमधील महानगर गॅसचा पुरवठा 8 जानेवारी रोजी बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी गॅस पुरवठा सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये बंद राहणार। कल्याण डोंबिवलीमध्ये वर्षभरात घडलेल्या 3044 गुन्ह्यांपैकी 78 गुन्ह्यांची उकल। महिलांवरील बलात्कार, विनयभंग आणि अपहरणाच्या एकूण 514 गुन्ह्यांचा समावेश। डोंबिवलीमध्ये रिक्षामध्ये विसरलेली मौल्यवान दागिन्यांची बॅग पोलिसांनी शोधली। बॅगेमध्ये 16 लाखांचे दागिने तक्रारदाराला परत मिळवून दिले। तक्रारदाराकडून पोलिसांचा आभार।